पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। वेळ फार झालाय, आधी बोलणार नाही, परंतु तुम्ही गाफील राहू नका। तुम्ही गाफील राहू नका, आजपासून तयारीला लागा एवढी विनंती मी तुम्हाला करणार आहे। प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा लीड आपला आला पाहिजे आहे, ही खबरदारी तुम्ही घ्या एवढी आपल्याला विनंती करतो। आणि मी सगळेच लोक संभ्रमात असतील, मीडिया बी असेल, माझ्याकडे बरीच लोक भेटायला येतात, म्हणून मी आजच सांगतो की आपल्या विचाराचा, बाबुराव अण्णांच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हा यशवंत मानेच आहे। त्यामुळं आपला उद्याचा उमेदवार हा यशवंत मानेच असतील, त्याची फुलगाड बांधून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे। एक गाव मायनसमध्ये गेलं नाही पाहिजे। कधी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मतं कमी पडलेत म्हणून त्याला काम दिलं नाही असं एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यातलं, तर एक गाव नाही। मी त्यांनी सांगितले बरोबर आहे, कारण त्यांनी अनगरपेक्षा बाकीच्या गावांना जास्त निधी देण्याचं काम केलं, कारण पूर्वी मी आमदार असल्यामुळे थोडं आमच्याकडचं कामं झालीच होती। त्यामुळं तरी आजपासून तुम्ही ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो। 22,000 गेलं होतं, याला 44,000चं मतदान यशवंत काकांना दिलं तरच त्यांच्या कामाची उतराई झाली असं मी समजणार आहे। एवढं लक्षात ठेवा। पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात, सगळे जुनी माणसानी नवी माणसानी, त्यामुळे सगळ्यांनी आता इथून आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार, ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या विचाराला एक तर मतदान जास्त द्यावं अशा प्रकारची विनंती करतो। आणि माझ्या तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।